तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे वणीच्या दिशेने. खूप दिवसानंतर आपण वणीला जातोय आणि तुम्ही बघू शकता पूर्ण आज आवीने मोठी गाडी घेतलेली. स्वतः गाडी चालवायला हवी भाऊ आहे. पाठीमागं कुणाला भाऊ बसलेले आहे, शेजारी आलूप आहे आणि त्याच्या पाठीमागं चेतन बसलेला आहे. आणि आता आपल्याला जवळजवळ आपल्याला 1.5 ते 2 तास लागणार आहे. 100 किलोमीटर आहे. रस्ता समोर जरा खराब आहे, तुम्ही बघू शकता. जरा खराब रस्ता आहे. बाकीचा नजारा वगैरे तुम्ही बघा, पूर्ण हिरवळ. तर चला फुल धमाल मस्ती करूया आणि जाऊया वणीच्या आईचं दर्शन घ्यायला. सप्तशृंगी माते की जय. गडाच्या ऑलमोस्ट जवळजवळ आलेलो आहे आणि गडाच्या आपल्याला देवीच्या दर्शनासाठी मोठ्या गाडींना एंट्री फी घेतली जाते. थोडक्यात बहुतेक 20 किती आता 20 रुपये घेतात ते. तर इथं तुम्ही जर मोठी गाडी वगैरे आणली तुमची तर 20 रुपये द्यायचे आणि जायचं. 20 रुपये ती खरं चांगली लुटत नाही बरं का. 50 रुपये 50 रुपये नाही यांच्यासोबत टाईप केलं असते. गावाला असते गावाला आणि टाईप केलं असते. मोठ्या गाडीची जी फी आहे ती 20 रुपये फी आणि 2 व्हीलरला कोणत्याही प्रकारची फी वगैरे घेतली जात नाही. तर तुम्हाला इथं 20 रुपये तुम्हाला पावती वगैरे देतात. पावती जपून ठेवा, कारण येताना जर काही प्रॉब्लेम वगैरे झाला गाड्यांना तुम्हाला पावती वगैरे कधी पण सेफ असाल तुम्ही. आलोच आपण. वातावरण बघा एवढं छान झालंय ना. मित्रांनो, इथं तुम्हाला जागोजागी प्रायव्हेट पार्किंग वगैरे दिसेल. तर खूप त्या मंदिराच्या खूप अलीकडे तुम्हाला थांबवतील की गाडी थांबवा, गाडी आमच्या गाडीला. तर इथं गाडी लावू नका. पुढे मंदिराच्या परिसराच्या आसपास एक पार्किंग आहे, तिथं तुम्ही गाडी लावा. कारण इथं जर तुम्ही गाडी लावली तर तुम्हाला खूप लांब पायी जावं लागेल. बघा असे थांबवतात ते, थांबवतात. त्यामुळे इथं काय जवळ आसपास गाडी लावू नका, खूप लांब पायी जावं लागेल तुम्हाला. हे मंदिराच्या परिसरातलं हे लोकल मार्केट आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता की लोकल मार्केटमध्ये सगळं पूजेचं वगैरे भांडार वगैरे. वरती तुम्हाला राहायला वगैरे लॉज वगैरे पण भेटतील. राहायला वगैरे तुम्ही आले कधी मुक्कामी तर लॉज वगैरे पण सुविधा केलेली आहे. एसी रूम वगैरे. लोकल मार्केट आज रविवार आहे आणि मेन म्हणजे 2 दिवसापूर्वीचं श्रावण चालू झाल्यामुळे खूप गर्दी वाढली देवीला. आज शनिवार आहे, 15 ऑगस्टची सुट्टी, उद्या रविवार, त्यामुळे भरपूर गर्दी दिसतोय तुम्हाला. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपलं यश यादव या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही बघू शकता की पूर्ण दुःख पसरलेलं आहे. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रातील प्रचलित असं धार्मिक श्रद्धास्थान असलेलं महाराष्ट्रीयांचं, त्यासोबतच प्रसिद्ध असलेले 3.5 शक्तिपीठांपैकी एक पीठ म्हणजे आपण आलेलो वणीच्या सप्तशृंगी माताच्या मंदिरामध्ये आज आपण आलेलो आहे. आता आपण पोचलेलो आहे. आत्ताचे जवळजवळ 10:15 वाजलेले बघा. हो 11:15 वाजले सॉरी. आणि तुम्ही वातावरण बघा, असं वाटतं सगळे आत्ताच पाठ झालेली. पूर्ण धुकं पसरलेलं आहे. अजिबात सूर्याचा प्रकाश नाही आणि एवढं सुंदर असं वातावरण झालेलं आहे. तर आता आपण गडावर आलेलो आहे. आता आपण मंदिरात चाललेलो आहे. आता थोड्यात 5 ते 10 मिनिटांमध्ये आपलं मंदिर येणार आहे. तर चला मंदिरामध्ये जाऊ, आईचं दर्शन घेऊ. मित्रांनो, गडावर जसं येऊ तसं आपल्याला अशी इथली मार्केट दिसतं, लोकल मार्केट. तुम्ही बघू शकता की देवीचं पूजेचं साहित्य आहे, त्यासोबतच काय आपल्याला प्रसाद वगैरे दिसून येतो, प्रसादाचं साहित्य वगैरे. आधी मी एकदा आलो होतो, खूप लहान होतो तेव्हा आलो होतो, तर तेव्हा काहीच नव्हतं. आता खूप इथं डेव्हलपमेंट झालेली आहे, राहायची वगैरे व्यवस्था झालेली आहे. आता आपण पूर्ण देवीच्या मंदिरामध्ये आता आपण प्रवेश करणार आहोत.
तर मित्रांनो आता आपण जे समोर बघतोय ते महिषासूर मंदिर. महिषासूर म्हटल्यावर तुम्हाला ती महिषासुराची कहाणी आठवली असेल. ती कहाणी मी तुला पुढं सांगणार आहे. एक थोडक्यात सांगतो की देवीने महिषासुराचा वध केला होता. तर त्याचं हे थोडंसं एक छोटंसं असं मंदिर आहे. तर मित्रांनो आता आपण पूर्ण देवीच्या मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं पूर्ण गर्दी दिसून येते आणि समोर आपल्याला ह्या जुन्या पायऱ्या 300-350 देवीच्या पायऱ्या चढायच्या आहे. आणि जसं तुम्ही मंदिरामध्ये तुम्हाला इथनं प्रवेश करावा लागतो. आणि देवीच्या मंदिराच्या खाली पायथ्याशीच पायऱ्यांच्या जिथून पायऱ्या सुरू होतात तिथंच आपल्याला एक गणपती बाप्पाचं मंदिर लागतं. खूप सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. आणि मेन म्हणजे चांदीची मूर्ती. ओम गणपती नमः. तर चला पुढच्या आपण आता अजून आपल्याला पायऱ्या चढायच्या भरपूर. तर मित्रांनो आता आपण जवळजवळ 450 पायऱ्या आपण चढून आलेलो आता. आणि तू बघू शकता आता देवीचं जवळजवळ म्हणजे आपलं जवळ झालेलं आहे. फक्त आणि फक्त शेवटचं 100 पायऱ्या बाकी आहे. आणि आता आपलं पूर्ण गर्दी लागलेली आहे. तर चला आता गर्दी पार करून देवीच्या चरणी आपलं डोकं कोणत्याही परिस्थितीत ठेवायचंच आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्ण धुकं झालेलं आहे. पूर्ण धुकं आहे आणि मंदिरामध्ये पण धुकं बसतंय. डोक्याला इतकं गार लागतंय ना की काय सांगू तुम्हाला. अजून आपल्या 100 पायऱ्या बाकी जवळजवळ. गर्दी बघू शकता मित्र तुम्हाला एवढी फुल. अजून आपलं एवढं सगळं पूर्ण पार करायचं आहे. पूर्ण इकडे खाली गर्दी बघू शकता तुम्ही. सप्तशृंगी माते की आपण देवीचं दर्शन घेऊन निघालेलं आहे. खूप जवळजवळ 3 ते 3.5 तास आम्हाला दर्शनात लाईन लागायला गेले. त्याच्यानंतर लाईन आल्या नंबर आला आणि खूप सुंदर आणि छान असं दर्शन झालं देवीचं. आता आम्ही निघालेलो आहे खाली जाऊन. आता आपण काहीतरी जरा चहा नाश्तावर घेऊ. तर मित्रांनो जर सप्तशृंगीचा इतिहास बघितला, सप्तम म्हणजे 7 आणि शृंगी म्हणजे शिखर. हे जे सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे ते 7 तिथं आसपास ते 7 एकमेकांना जोडून 7 डोंगर आहे. तर त्या डोंगरापैकी एका डोंगरावर सप्तशृंगीचं मंदिर आहे म्हणून याला सप्तशृंगी असं म्हणतात. आणि देवीचा जर इतिहास बघितला तर इथं 2 अशा ऐतिहासिक कथा आहेत. पहिली कथा अशी आहे की जेव्हा सती मातेचं जेव्हा शरीर जळत होतं तेव्हा त्या शरीराचा जो हात होता तर हात इथं पडला. तर आधी इथं हात पडल्यानंतर इथं देवीची मूर्ती प्रकट झाली. हा एक कथा आहे. आणि दुसरी एक ऐतिहासिक कथा अशी आहे आणि दुसरी ऐतिहासिक कथा अशी एक आहे की जेव्हा महिषासुराचा नाश करण्यासाठी देवीने इथं 18 हातांचा अवतार घेतला होता. तर तेव्हा त्या असुराचा नाश करून देवीने इथं अधर्माचा नाश केला होता. तेव्हा इथं देवीची 18 हातांची मूर्ती स्थापित करण्यात आली. असा इथला अजून एक इतिहास आहे. मित्रांनो तुम्ही कधी ऐकलं नाही का स्वर्गाचा रस्ता कसा असतो? तर तुम्हाला दाखवतो. हा बघा स्वर्गाचा रस्ता. तुम्ही समोर आत्ताच आपण तिथनं आलेलो आहे. हे पूर्ण देवीच्या 550 पायऱ्या आहे. पूर्ण ज्या पायऱ्या त्या पूर्ण धुक्यामध्ये गेलेल्या आता. खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे. आणि त्यानंतर जर मित्रांनो तुम्ही देवीची मूर्ती बघितली तर मूर्तीची जवळजवळ उंची 8 फूट एवढी मूर्तीची उंची आहे. आणि मूर्तीला पूर्ण 18 हात आहे आणि 18 हातांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र आहे. आपण लहानपणी ऐकायचो की देवीने महिषासुराचा वध केला. महिषासुरमर्दिनी म्हण. हा महिषासुरमर्दिनी म्हणजे काय की महिषासुराचा वध देवीने केला म्हणून त्यांना महिषासुरमर्दिनी अशी उपमा दिली. खाली जेव्हा आपण बघितलं की महिषासुराचं एक छोटंसं मंदिर होतं. त्याच्यानंतर आपण जवळजवळ 550 ते 500 पायऱ्या चढून वर देवीच्या दर्शनाला गेलो. आणि जवळजवळ 3.5 ते 4 तास दर्शन लागेल. तसं तुम्हाला मगाशी दाजी बोलले की काहीतरी ग्रामपंचायतीने निर्णय घेतला पाहिजे एवढ्या या गर्दीवर. तर खरंच ग्रामपंचायतीने निर्णय घेतला पाहिजे. काहीतरी एक सुटसुटीत एक व्यवस्था केली पाहिजे. खूप सुंदर आणि छान दर्शन झाले. तुम्हाला बाकीची माहिती दाजी देतील. दाजी
त्यानंतर काय माहिती आहे याकडे आता सर्व मयुरी सांगितलेलं आहे त्यामुळे मी काही वेळ सांगणार नाही. मला फक्त एवढं सांगायचं आहे की ग्रामपंचायत वणीगड जो आहे त्यांनी जो दर्शन रांग आहे त्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करायची. जसं पंढरपूर शिर्डीचे साईबाबा आहे त्याचा सगळ्यांचा विचार करून जशी दर्शन रांग बनवली पाहिजे जेणेकरून लोकांना गर्दीचा इश्यू फेस करता येऊ नये त्याच्यासाठी. आणि मित्रांनो बऱ्यापैकी तुम्ही जर बघितलं ना मंदिराचं मध्ये गाभाऱ्याचं काम वगैरे चालू आहे. भरपूर आता डेव्हलपमेंट वगैरे हळूहळू होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला समोर व्ह्यू दाखवतो बघा. जेवढं तुम्ही कमी पडत जेवढं बघशाल तेवढं व्ह्यू कमी. आणि मित्रांनो जर तुम्ही देवीच्या दर्शनाला यायचा प्लॅन करत असाल तर शक्यतो तुम्हाला सांगतो एक तर सकाळी लवकर या. जेवढं होईल तेवढं सकाळी लवकर या किंवा संध्याकाळी 7 वाजता दर्शन रांगेत पाहिजे हो किंवा संध्याकाळी थोडं उशीर या. कारण जर तुम्ही जर दुपारी सकाळी जर 10-11 वाजता यायचा विचार केला तर तुम्ही 3 ते 4 तास जवळजवळ फुसून अशा लाईनमध्ये. आम्ही आज 3 ते 4 तास आम्ही लाईनमध्ये होतो. पण दर्शन झालं चांगलं झालं ठीक आहे. तो पण एक अनुभव चांगला असतो. आणि जर तुम्ही विकेंडला येत असाल तर शक्यतो लवकर जा. इतर दिवशी जर तुम्ही आले तर काय अडचण नाही. आणि जर तुम्ही सप्तशृंगी गडावर जर यायचं असेल तर शक्यतो तुम्ही आपली स्वतःची गाडी किंवा बाईक वगैरे घेऊन या. डायरेक्ट इथं नाशिकवरून किंवा नगरच्या काही परिसरामधून तुम्हाला देवीचा छोटा भक्त बाय 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 कर बाय बाय कर बाय बाय कर ना. जय माताजी. जय माताजी. युट्यूबच्या चॅनलचं नाव आहे यश आढाव ट्रॅव्हल विथ यश आढाव. ओके ओके. देवीचा छोटा भक्त भेटलेला आहे. जर तुम्ही वणीला यायचा प्लॅन करत असाल ट्रॅव्हल विथ यश आढाव. तुम्ही जर देवीला यायचा प्लॅन करत असाल तर शक्यतो तुम्ही तर स्वतःची गाडी किंवा बाईक वगैरे असू द्या. आणि जर पब्लिक ट्रान्सपोर्टने आले तर नाशिकमधल्या काही बस स्थानकातून तुम्हाला डायरेक्ट सप्तशृंगी गडाची बस मिळू शकते. आणि किंवा नगरच्या बी काही भागातून तुम्हाला बस स्थानकातून तुम्हाला डायरेक्ट सप्तशृंगीची बस मिळू शकते. तर नक्की या देवीच्या दर्शनाला आवर्जून देवीचं दर्शन घ्या. शिस्तीत घ्या. दुपारी. तर चला आता आपण इथलं आपला दर्शन आपण थांबवतोय आता. तर मित्रांनो तुम्हाला सप्तशृंगी देवीचा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपण इथं थांबतोय. तर भेटूया पुढे नवीन प्रवासामध्ये नवीन ठिकाणी. तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय जय माताजी.